नमस्कार. प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अगदी बाहेर विकत मिळतो तसंच चायनीज स्टाईलच्या घरच्या घरी मायक्रोनी पास्ता करून दाखवणार आहे. अतिशय सोप्पा आहे बनवायला. छान चटपटीत बनून तयार होतो. विकतचं चायनीज खाण्यापेक्षा जर असं घरच्या घरी बनवून खाल्लं तरी नक्कीच हेल्दी होईल, नाही का? लहान मुलांसाठी खास करून ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडीने खातील. रेसिपीला सुरुवात करूया. पातेल्यामध्ये पाऊण ते 1 लिटर पाणी गरम करायला घेतले. त्यामध्ये एक तेलाची धार घातली आहे. अर्धा चमचा मीठ घातलं आहे. पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला पास्ता टाकायचा आहे शिजण्याकरता. साधारण 2 कप पास्ता इथे मी वापरते आणि त्याच प्रमाणात ही रेसिपी बनवणार आहे. तर इथे हा मायक्रोनी पास्ता घेतला आहे. स्पायरल शेपचा किंवा सरळ आकाराचा सुद्धा पास्ता मिळतो. आवडीप्रमाणे कुठलाही घेऊ शकता. पास्ता पातेल्यामध्ये शिजण्यासाठी टाकला की सतत हलवत राहायचा, कारण तो पातेल्याला लागू शकतो खाली. एक साधारण 3 ते 4 मिनटामध्ये परफेक्टली शिजला जातो. अगदी ओव्हरकुक करायचं नाही, नाहीतर खाताना व्यवस्थित त्याची चव लागणार नाही. आता बघा, साधारण 3-4 मिनटं झालेली आहे. बोटाने प्रेस करून बघितलं, फार गरम आहे. छान प्रेस होतो आहे, तुटला जातो आहे, म्हणजे इथे पास्ता तयार आहे. चाळणीवर निथळ टाकूयात, म्हणजे यातलं जे काही गरम पाणी आहे ते निथळलं जाईल. चाळणीवर सर्व पास्ता काढला आहे. यावर असं थंड पाण्याचा हबका मारून घेते, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस जी आहे ना ती थांबल्या जाईल. आता हा छान थंड झाला आहे आणि असंच आता चाळणीवर निथळ ठेवूयात. चाळणीखाली ना मी इथे एक भांडंसुद्धा ठेवलं आहे, ज्यामध्ये सर्व पाणी निथळत आहे. आता तोपर्यंत इथे आपण भाज्या कापून घेऊयात. आपल्याला आलं लसूण महत्त्वाचं लागेल, यामुळे खूप छान फ्लेवर येतो. साधारण 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहे. 1 इंच आलं बारीक चिरून घेतलं आहे. 3 हिरव्या मिरच्या इथे मी बारीकसर चिरून घेते. लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे करा किंवा नाही टाकले तरीसुद्धा चालेल. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत. अर्धा काप करून त्याचाही अर्धा काप केला आणि अशा मोठ्या मोठ्या चौकोनी कापांमध्ये हा कापून घेतला. यावरचे असे 3-4 लेअर सुट्टे करून घ्यायचे, म्हणजे असं चौकोनी आकारामध्ये कांदा तयार होतो. अगदी सेम तशाच आकारामध्ये इथे मी शिमला मिरची देखील कापून घेणार आहे. आवडत असेल ना तर अगदी उभ्या कापांमध्ये सुद्धा तुम्ही शिमला मिरची आणि कांदा कापू शकता. याचबरोबर वाटाणा घाला किंवा आवडीत असेल तर ब्रोकोली घालू शकता, कोबी घालू शकता किंवा यामध्ये गाजरसुद्धा घालू शकता. तर इथे बघा, शिमला मिरचीसुद्धा आता कापून तयार झाली आहे. गार्निशिंगसाठी यामध्ये कांद्याची पात घालायची आहे, ऑप्शनल आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं. अगोदर आपल्याला यावर आलं लसूण आणि हिरवी मिरची फ्राय करून घ्यायची आहे. चायनीजचा कुठलाही पदार्थ बनवा, यामध्ये हमखास आलं लसूण चिरून घालायचं. ठेचून घालण्यापेक्षा याचा फ्लेवर खूप छान येतो. आलं लसूण परतून झालं आहे. यामध्ये आता कांदा आणि शिमला मिरची आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे. स्टर फ्राय करायचं आहे, म्हणजे ओव्हर कुक करायचं नाही. एक साधारण 50 ते 60% आपण शिमला मिरची आणि कांदा फ्राय करून घेतली आहे. आता ते फ्राय होत आहे तोपर्यंत इथे बघा, एक मायक्रोनीवर छान कोटिंग येण्यासाठी थोडासा दाटसरपणा येण्याकरता 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये पाणी घालून छान याची स्लरी तयार केली आहे. कॉर्नफ्लोअर नसेल ना तर मैदासुद्धा वापरू शकता, आणि मैदा किंवा कॉर्नफ्लोअर नसेल तर काहीच नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तिखट आवडतं म्हणून अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे. अर्धा चमचा डार्क सोया सॉस, 1 मोठा चमचा ग्रीन चिली सॉस, 1 मोठा चमचा रेड चिली सॉस, 1 मोठा चमचा व्हिनेगर घातलं आहे आणि यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे टोमॅटो केचप घालते. काही टोमॅटो केचप 1 मोठा चमचा मी नंतरसुद्धा घालणार आहे. आता सॉसेस हलकेसे परतून घेतलेत किंवा मिक्सअप करून घेतले. त्यानंतर ना यामध्ये आपण जी कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवली आहे ती टाकून घेऊयात. ते थोडंसं मला मिश्रण घट्टसर वाटत होतं, त्यामुळे वरतून मी थोडंसं पाणी घातलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला गॅसची फ्लेम लो ठेवायची, कारण ते पटकन दाटसर होतं, घट्ट होतं. बघा, खूप छान बुडबुडे यायला लागलेत, याचाच अर्थ छान हे शिजल्या गेलं आहे. शिजू द्यायचं अगोदर कॉर्नफ्लोअरचं मिश्रण व्यवस्थित, आणि मग यामध्ये पास्ता घालायचा. वरतून अगदी हलकंसं मीठ घातलं आहे आणि गार्निशिंगसाठी कांद्याची पात घातली आहे. लक्षात असू द्या, जे सॉसेस आपण टाकलेत किंवा पास्ता शिजवताना सुद्धा आपण मीठ वापरलं आहे, त्यामुळे अगदी थोडंसंच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. छान सॉसेसबरोबर मिक्स करत हा पास्ता मी आता परतून घेते. 2 ते 3 मिनटासाठी परतून घेतलं आहे. अगदी शेवटी यावर पुन्हा एकदा 1 मोठा चमचा मी टोमॅटो केचप टाकून घेतलेला आहे. आवडत असेल तर वरतून तुम्ही मिरपूड घालू शकता किंवा मोझरेला चीज वगैरे कुठलंही आवडत असेल ते चीज तुम्ही घालू शकता. तर तयार आहे चटपटीत असा गरमागरम मॅक्रोनी पास्ता. सर्व्ह करायला घेते. जेवढा दिसायला टेम्प्टिंग दिसतोय तेवढाच खायला भारी बनून तयार होतो. अतिशय चटपटीत आणि अगदी हेल्दी घरच्या घरी आपण बनवलेला आहे. तर रेसिपी नक्की करून बघा.
केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एका छानशा मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.